राम राम मंडळी, कसे आहात तुम्ही? मजेत असाल आणि मजेतच राहा, हे माझं सगळ्यांनाच सांगणं आहे. कारण आयुष्य एकदाच मिळते, नेहमी नेहमी नाही. आणि त्याच्यामुळे भरपूर जगून घ्यायचं. जे तुम्हाला आवडते, ज्याच्यामध्ये तुमची आवड आहे, जे केल्याने तुम्हाला समाधानी भेटते, तुमचं मन प्रसन्न होते, ती गोष्ट तुम्ही केलीच पाहिजे. आणि तसंच मी काही करते. माझे घरचे कामं झाल्यानंतर माझा काही ना काही उठारेटा करणं जरुरी असते. आता ते माहिती आहे का, मी कार्डबोर्ड आहे जे यूज नाही करत गुंजन, तर ते मी तिथे लावत आहे. कशासाठी माहिती आहे का? मी ते सांगितलं तुम्हाला, की तिथे मी पक्ष्यांसाठी लटकावून ठेवलं आहे. एक ऑनलाईन बोलवलं होतं, पण तिथे एकही पक्षी येत नाही. आता लागणार आहे उन्हाळा. आता उन्हाळ्यामध्ये नाही का पक्षी खूप इकडे-तिकडे फिरत राहतात. उन्हामुळे त्यांना तहान लागते, त्यांना भूक वगैरे पण लागते. तर त्याच्यासाठी मी ते कार्डबोर्ड लावला. आता तिथे मी त्यांची सोय केली आहे खाण्यापिण्याची. पण येईल की नाही मला माहीत नाही, पण मला प्रसन्न वाटलं तर मी ते केलं, जसं मला आवडते. आणि इथे अधिराजला मी थोडंसं झोपवण्याचा प्रयत्न करत आहे. दुपारी नाही का तो दिवसभर मागे फिरत राहते ना माझ्या. त्याचे पप्पा झोपलेले आहे. आता त्याचे पप्पा म्हणत आहे की "पडदा बंद कर, बंद कर, कारण उजेड येत आहे." पण हा बापू बघा, मी लावत चालली आणि तो उघडत चालला. आणि त्याच्यानंतर आता उन्हाळा सुरू झाला ना, आता भरपूर ताण लागेल ना अधिराजला. म्हणून अधिराज नाही का पाणी पित आहे. तसं तर तो कोणीही पाणी पिलं की त्याला पाणी लागतेच. मी तिथे त्याच्यासाठी कपडा पण टाकून ठेवला, कारण तो अंगावर सांडवतं. आणि त्याची वाट बघता बघता झोपण्याची, चहाची वेळ झाली आणि गुंजनची आहे आता ट्युशन. आणि अधिराजला बघा, अधिराजला चहा बिलकुल नाही आवडत. तो फक्त तोंड लावतो आणि बाजूला काढतो. आणि तुम्ही त्या कपाकडे लक्ष दिलं असेल तर मला नाही का थोडंसं पण कप फुटलेला असला तर मी नाही फेकत. मी बाकीच्यांना नाही देणार त्याच्यामध्ये चहा, पण मी मात्र त्याच्यातच पेईल, नाही फेकत मी. तो जोपर्यंत पूर्ण फुटणार नाही तोपर्यंत. आणि इथे संध्याकाळची स्वयंपाक करत आहे मी. पण अधिराज करत होता थोडा चिडचिड, तर त्याला मी थोडंसं त्याचं मन दुसरीकडे डायव्हर्ट करण्यासाठी बसवलं. म्हणजे तो जे रडणं वगैरे आहे ना, तो विसरून जाते आणि दुसरीकडे त्याचं लक्ष लागून जाते. तर असं आहे, जगायचं म्हटलं ना तर छोट्या-छोट्या गोष्टींनी आनंद शोधावा लागतं, की कसा आपल्याला आनंद मिळेल आणि कसं अजून जगण्यासाठी आपल्याला, म्हणजे आपण तर जगूच, पण समोरच्याला पण आपण प्रोत्साहित केलं पाहिजे. कारण बरेचसे असे या जगात आहे की त्यांना खूप म्हणजे खूप दुःख आहे आणि ते टोकाचे पाऊलसुद्धा उचलतात. तर हा व्हिडिओ माझ्या त्यांच्याचसाठी असते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की